धुरंधर 2 या चित्रपटामध्ये मेजर इक्बालचा एक बाप दाखवलाय. त्याचं नाव आहे ब्रिगेडियर जहांगीर. हा ब्रिगेडियर जहांगीर कायम मेजर इक्बालला शिव्या देत असतो आणि त्याला आपल्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो. स्वतःला त्याला अनेक गोष्टींचा अभिमान वाटत असतो. त्यात तो सांगत असतो की मी बांगलादेशमध्ये 1000 बायकांच्यावर बलात्कार केलाय आणि त्यांची मुलं अजून देखील बांगलादेशमध्ये आहेत वगैरे वगैरे. मग प्रश्न असा पडतो की असा कुणी ब्रिगेडियर जहांगीर खरोखर होता का ज्यानं बांगलादेशमध्ये 1000 बलात्कार केले? तर या प्रश्नाचं डायरेक्ट आहे उत्तर नाही. असा कुणी एक ब्रिगेडियर जहांगीर नव्हता. पण याचा थोडासा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की असे 195 पाकिस्तानी मिलिटरी ऑफिसर्स होते ज्यांनी बांगलादेशमध्ये हजारो बायकांच्यावर बलात्कार केले. आणि या हजारो बायका जर सगळ्या एकत्रित जोडल्या तर एकूण बांगलादेशमध्ये 2,50,000 ते 4,00,000 स्त्रियांच्यावर मुलींच्यावर या पाकिस्तानी मिलिटरी लीडर्सनी बलात्कार केले. याच्याबद्दलचा ऑफिशियल डेटा बांगलादेश सरकारकडे आहे. त्याच्याबद्दलच्या केसेस जवळजवळ 50 वर्ष पुढे चालू राहिलेल्या होत्या. मग नेमकं हे रेप का केले गेले? खरोखर बांगलादेशमध्ये आपली मुलं जन्माला घालायची अशी हुक्की काय पाकिस्तानला उठलेली आणि पाकिस्तानचं याच्या मागचं नेमकं राजकारण काय होतं? पाकिस्तान काय प्रूव्ह करायचा प्रयत्न करत होता? हे जे सगळे रेप्स आहेत, या जे सगळ्या नेत्यांची ही जी सगळे नेते होते ज्यांनी हे रेप केले किंवा ज्यांनी हे सगळं घडवून आणलं त्यांची नावं सांगतोच, पण याचा सगळ्यांचा जो म्होरक्या होता तो होता टिक्का खान. जनरल टिक्का खान याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये हे ऑपरेशन चालू केलेलं होतं आणि त्याच्या नेतृत्वाखालीच हे सगळे रेप झालेले होते आणि ते ऑफिशियली त्यानं सांगितल्यामुळेच केलेले होते. नेमकं काय काय घडलं, कसं कसं घडलं आणि पाकिस्ताननं हे रेप जाणून बुजून करण्याचं, बलात्कार करण्याचं नेमकं कारण काय होतं ते बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंड या गोष्टीचा माहिती पाहिजे की 1971ला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध जरी झालं असलं तरी भारताचा काही डायरेक्ट संबंध नव्हता. म्हणजे झालेलं असं की पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान, आता ज्याला बांगलादेश म्हणतो तो पूर्व पाकिस्तान होता, यांच्या दोघांच्यातलं हे भांडण होतं. या भांडणामध्ये भारत उतरला, त्यासाठी अनेक कारण आहेत. पण थोडक्यात इथं झालेलं असं की 1970 मध्ये पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या. त्या 313 पैकी 167 जागा बांगलादेशच्या एका पक्षानं जिंकल्या, म्हणजे मुजीबुर रहमानच्या अवामी लीगनं जिंकल्या. आणि त्यामुळं मुजीबुर रहमान हे पाकिस्तानचे म्हणजे वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तानचे पंतप्रधान झाले असते. पण वेस्ट पाकिस्तानमधल्या पंजाब आणि या सिंधी सगळ्या नेत्यांनी असं ठरवलं की ईस्ट पाकिस्तानमधल्या म्हणजे बांगलादेशमधल्या कुठल्याही नेत्याला संपूर्ण पाकिस्तानचा कंट्रोल द्यायचा नाही, कारण ते आपल्यापेक्षा कमी आहेत, खालच्या दर्जाचे आहेत, अशी यांची त्यामागची भावना होती. म्हणून त्यांना नेतृत्व द्यायचं नाही. म्हणून त्यांनी ठरवलं की यांना चिरडून टाकायचं आणि त्यांना त्यावेळेला जो याह्या खान होता, याह्या खाननं सांगितलं की ह्या ईस्ट पाकिस्तानींना म्हणजे बांगलादेशांना चिरडून टाकू, त्यांना संपवून टाकू. परत ते असं म्हणणारच नाहीत की आमच्याकडे बहुमत आहे. यांच्याकडे बहुमत आहे ना, यांचा बहुमत कसं काढून घेतो हे मी यांना दाखवतो, ही त्यांची भाषा होती. मग त्याच्यानंतर नेमकं काय झालं तर 25 मार्च 1971ला पाकिस्तान सरकारनं ऑपरेशन सर्च लाईट नावाचं ऑपरेशन चालू केलं. यामध्ये जनरल टिक्का खानला पाकिस्तानमधून बांगलादेशमध्ये पाठवलं गेलं. हे सगळं जे आंदोलन आहे मुजीबुर रहमानचं चिरडण्यासाठी, तिथले जे लोक सत्तेची मागणी करत होते त्यांना चिरडण्यासाठी. आणि मग टिक्का खान तिथं आल्यानंतर त्यानं पहिल्यांदाच सांगितलं की बांगलादेशमध्ये जे जे लोक पाकिस्तानला विरोध करतील त्या प्रत्येकाचा कत्तल करा, प्रत्येकाच्या घरातल्या बायकांना मुलींना उचलून आणा आणि त्यांचा रेप करा. यावेळेचं टिक्का खानचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे, यांना पहिल्यांदा खरे मुसलमान बनवा. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की बांगलादेशमध्ये लोक सगळे खोटे मुसलमान आहेत आणि हिंदू देखील बांगलादेशमध्ये जास्त होते. त्यामुळे त्याचं असं म्हणणं, यांना खरे मुसलमान करा आणि मग त्यांची मुलं जी असतील ती खरी वेस्ट पाकिस्तानी वंशाची असतील. यावेळीचं जनरल A.A.K. नियाजीचं एक स्टेटमेंट आहे, त्यामध्ये तो म्हणतोय की यांचे नस्ले बदल देंगे. नस्ले म्हणजे काय? यांचा वंशच बदलून टाकू. यांच्याकडे आज मेजॉरिटी आहे ना, या बांगलादेशी लोकांच्याकडे, यांची मेजॉरिटीच काढून घेऊ. कशी काढून घ्यायची? यांच्या बायकांच्यावर बलात्कार करायचे, म्हणजे यांची जी मुलं जन्माला येतील ती वेस्ट पाकिस्तानी वंशाची म्हणजे पंजाबी सिंधी रक्ताची मुलं बांगलादेशमध्ये जन्माला येतील. इतक्या खालच्या लेवलची या पाकिस्तानी नेत्यांची विचारसरणी होती. आणि त्यांनी त्या विचारसरणीतून ठरवलं की बांगलादेशमधल्या बायकांचे बलात्कार करायचे, जेणेकरून त्यांची मुलं ही आमच्या वंशाची, आमच्यासारखी होतील आणि पाकिस्तानवर प्रेम करतील. म्हणून या एका पॉलिसीनं त्यांनी अशा प्रकारच्या रेप करायला सुरुवात केली. मग अशा पद्धतीच्या घटनांना सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा याच्या टार्गेटवरती होती जे जे मुजीबुर रहमानच्या अवामी लीगचे कार्यकर्ते असतील त्या सगळ्या कार्यकर्त्यांना टार्गेट करायचं. त्याशिवाय जे हिंदू असतील त्यांना टार्गेट करायचं, हिंदू स्त्रियांना टार्गेट करायचं. याशिवाय जे जे लोक पाकिस्तानला विरोध करतात, पाकिस्तानच्या कल्पनेला विरोध करतात, त्या प्रत्येकाला आणायचं आणि आपल्या कॅम्पमध्ये आणून त्यांच्या बायकांना
रेप करायचा आणि त्यांच्या पुरुषांना मारून टाकायचं, अशा पद्धतीची एक पॉलिसी पाकिस्तान सरकारनं ठरवली आणि पाकिस्तानच्या मिलिटरी लीडर्सनं ती एक्झिक्यूट केली. या अंतर्गत पाकिस्तानी मिलिटरीचे जे कॅम्प्स होते तिथं प्रॉपर बरॅक्स निर्माण केले गेले. या बरॅक्समध्ये बांगलादेशमधल्या वेगवेगळ्या शहरातून, गावातून बायका आणल्या जायच्या. 8 वर्षाच्या मिनिमम मुलगीपासून 75 वर्षाच्या बायकापर्यंत बलात्कार या बांगलादेश युद्धाच्या दरम्यान या सर्वांनी केलेले आहेत. आणि या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये घुसायचं, तिथल्या बायकांना उचलून आणायचं, तिथल्या पुरुषांना मारून टाकायची, ही एक पॉलिसी होती आणि त्याप्रमाणे हे सगळं राबवलं जात होतं. घरात जायचं, रेप करायचा, निघून यायचं. जिवंत सोडायचं नाही सोडायचं नंतरचा प्रश्न आहे, पण बायकांना जिवंत मोस्टली ठेवलं जायचं, कारण त्यांना त्यांची मुलं जन्माला घालावीत वगैरे वगैरे त्यांची विचारसरणी त्यामागे होती. पाकिस्तानी मिलिटरी कॅम्प्समध्ये, बरॅक्समध्ये अशा प्रकारे कितीतरी हजार बायका अशा ठेवलेल्या होत्या, ज्या तिथं त्याच अवस्थेत असायच्या, त्यांच्या अंगावर एकही कापड नसायचं. पाकिस्तानी सैनिक एकानंतर एक यायचे आणि या बायकांचा बलात्कार करायचे आणि एक प्रकारे बांगलादेश विरुद्ध बदला घ्यायचा प्रयत्न करायचे. ही पाकिस्तानची स्ट्रॅटेजी होती. या स्ट्रॅटेजीचा त्यांनी वापर केला. यामध्ये फक्त पाकिस्तानचे सैनिकच होते असं नाही, यामध्ये जे रजाकार होते, ज्यांना पाकिस्तानचं राज्य बांगलादेशमध्ये पाहिजे होतं, या रजाकारांचा सुद्धा समावेश होता. त्यांना देखील तेवढीच वाटणी या सगळ्या बलात्कारामध्ये मिळत होती. आणि त्यामुळे झालं काय, तर पाकिस्तानचे हे जे सगळे सैनिक होते या बलात्कारामध्ये या सगळ्या बायकांच्या मध्ये इतके गुंतून गेले की त्यांना कळलंच नाही की आपलं टार्गेट काय आहे. आणि त्यामुळं त्यानंतर भारतानं जे तिथं केलं त्याच्यामध्ये ते सहजपणे मार खाल्ले, कारण त्यांचं टार्गेट पूर्णपणे भटकलेलं होतं. ते पूर्णपणे बलात्कारमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये अडकून बसले होते. त्यांना विचारणारं कुणीही नव्हतं आणि त्यांच्या नेतृत्वानेच त्यांना सांगितलं होतं की बलात्कार करायचे, त्यामुळे त्यांना कुणीही प्रश्न विचारणार नव्हतं. ऑस्ट्रेलियाचे एक डॉक्टर होते, डॉक्टर जेफ्री डॅव्हिस. हे या 1971च्या युद्धानंतर बांगलादेशमध्ये गेले. बांगलादेशमध्ये त्यांनी हे जे कोण बळी पडलेल्या या स्त्रिया होत्या, या सगळ्या स्त्रियांच्या त्यांनी इंटरव्ह्यू घेतला, त्यांच्याशी ते भेट घेतली. त्यावेळेला त्या स्त्रियांनी आपली कहाणी डॉक्टर डेव्हिस यांना सांगितली. त्यानंतर ते पाकिस्तानच्या सैनिकांच्याकडे गेले, जे भारताच्या कैदेत होते. त्यांना त्यांनी विचारलं की तुम्ही हे केलंय काय. त्यावेळेला या पाकिस्तानी सैनिकांनी हे मान्य केलं आणि पाकिस्तानी सैनिकांनी असं देखील सांगितलं की आम्हाला हे करायला जनरल टिक्का खाननं सांगितलं. म्हणजे जो या संपूर्ण सर्च लाईट ऑपरेशनचा प्रमुख होता, त्यानंच आम्हाला हे सगळं करायला सांगितलं आणि त्याचा उद्देश काय होता ते देखील सांगितलं की वेस्ट पाकिस्तानी रक्त या बांगलादेशी बायकांच्या पोटातून बाहेर पडलं पाहिजे, म्हणून हे आम्हाला करायला सांगितलं. यामध्ये या जेफ्री डॅव्हिस यांचा एक रेकॉर्ड आहे की तो दिवसाला 100 अबॉर्शन्स करायचा. या युद्धाच्या नंतर इतकी वाईट परिस्थिती पाकिस्तानमध्ये होती. काही हजार मुलं जन्माला येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर अबॉर्शन्स केले गेले बांगलादेशमध्ये आणि एकाच डॉक्टरनं दिवसाला 100 अबॉर्शन्स केलेले आहेत. इतक्या वाईट घटना यावेळेला घडलेल्या आहेत. त्या काळात रेप झालेल्या कित्येक स्त्रियांनी नंतर उघडपणे सांगितलं की आमच्यावर रेप झाला होता. त्यांनी आपले इंटरव्ह्यू दिले. आलेया लायली, रोहिमा नेसा, काजोली खातून, सालेहा बेगम, फिरदोसी प्रियभाषिनी अशा अनेकांनी नंतर सांगितलं की आमच्यावरती 1971च्या युद्धामध्ये रेप झालेले होते. या प्रत्येकाच्या स्टोरीज जर वाचल्या, कहाण्या जर ऐकल्या तर अंगावरती अक्षरशः काटा येतो. इतक्या खालच्या दर्जाला जाऊन एखादा सैनिक एखाद्या स्त्रीवरती रेप करू शकतो, ही गोष्ट देखील आपण कधी कल्पना केलेली नसेल, पण पाकिस्तान सरकारने हे ऑफिशियली घडवून आणलं. एकूण 2.5 लाख ते 4 लाखच्या दरम्यान स्त्रियांचा बलात्कार या पाकिस्तानी सैनिकांनी केला आणि त्यानंतर त्यांचे अबॉर्शन्स वगैरे सगळे करण्यात आले. मी तुम्हाला सांगितलं या काळातला ज्या पुरुषांची किंवा ज्या लोकांची हत्या करण्यात आली तो आकडा जवळजवळ 10 लाखाच्या आसपास आहे. याला जिनोसाइड म्हटलं जातं, नरसंहार म्हटलं जातं, पण तरी देखील पाकिस्तानला या जिनोसाइडसाठी, या नरसंहारासाठी जगात कुणीही दोषी ठरवलं नाही. उलट अमेरिका त्यावेळेला त्यांच्या मदतीला आलेला होता. पण त्यावेळेला इंदिरा गांधींनी ठरवलं की आता याला कुठंतरी फुल स्टॉप दिला पाहिजे आणि इंदिरा गांधींनी बांगलादेशमध्ये आपला एक प्रकारे आपलं सैनिकी हस्तक्षेप करायचं ठरवलं आणि त्यानंतर इंदिरा गांधी, सॅम मॉनेकशॉ या नेतृत्वानं हस्तक्षेप केला. बांगलादेशमधले अनेक तरुण, अनेक स्त्रिया, त्यात कितीतरी स्त्रिया अशा होत्या ज्यांच्यावर बलात्कार झालेला होता. यातल्या अनेक स्त्रिया, अनेक पुरुष नंतर मुक्तीबाहिनीमध्ये सामील झाले. या मुक्तीबाहिनीला भारतानं ट्रेन केलं आणि त्या अंतर्गत पुढे या मुक्तीबाहिनीनं आणि भारताच्या मिलिटरीनं मिळून हे ऑपरेशन केलं, ज्यामध्ये पाकिस्तान सरकारला हरवलं. पाकिस्तानची मिलिटरीतल्या जवळजवळ 90,000 सैनिकांनी शरणागती पत्करली आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. बांगलादेश अत्यंत यातनेतून जाऊन स्वतंत्र झालेला आहे आणि त्यामुळं बांगलादेशला त्याच्या स्वातंत्र्याची किंमत समजली पाहिजे. आता यामध्ये मी तुम्हाला सांगतो की कोण कोण यामध्ये होतं ज्यांनी बलात्कार केले. एक ब्रिगेडियर जहांगीर जो धुरंधरमध्ये दाखवलाय ते फक्त एक एक्झाम्पल आहे,
बांगलादेश सरकारनं एकूण 195 मिलिटरी ऑफिसरची एक यादी UN मध्ये दिली, पाकिस्तान सरकारला दिली आणि सांगितलं की यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, यांनी बलात्कार केलेत, लोकांचे खून केलेत. आणि त्यांच्यापैकी काही आहेत, एक टिक्का खान तर आहेच, AAK नियाझी तर आहेच. नियाझी तोच आहे ज्यानं भारतासमोर शरणागती पत्करणाऱ्या त्या करारावरती सही केलेली होती. यानंतर जनरल राव फरमान अली नावाचा एक ईस्टर्न कमांडचा लीडर होता, तो होता. याशिवाय ब्रिगेडियर अरबाब नावाचा एक लीडर होता. याशिवाय मेजर इफ्तिखार नावाचा एक लीडर होता. या सर्वांनी हजारो स्त्रियांच्यावर बलात्कार केलेले होते. त्यामुळं धुरंधरमध्ये जे दाखवलंय ते खरं आहे की फिक्शन आहे याच्यामध्ये आपण पडायलाच नको. मी तुम्हाला सांगतो, यामध्ये अनेक पाकिस्तानी मिलिटरीमध्ये असे लीडर आहेत ज्यांनी 1000 काय त्यापेक्षा जास्त स्त्रियांचे बलात्कार केले आहेत. कारण 1 वर्षभर पाकिस्तानच्या मिलिटरीला पूर्णपणे फ्री हँड टिक्का खानने दिलेला होता. त्यामुळं धुरंधरमध्ये काय दाखवलंय, खरं दाखवलंय, खोटं दाखवलंय, पाकिस्तान किती नालायक आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पडायलाच नको. तो नालायक आहे याचा पुरावा पाकिस्ताननं अनेक वेळा दिलेला आहे. त्यामुळे ही होती पाकिस्तानच्या बांगलादेशमध्ये केलेल्या त्यांच्या कृत्याची खरी कहाणी. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या संपूर्ण घटनांच्या बद्दल, ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला हे सगळं ऐकल्यानंतर काय वाटलं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.